विषयांच्या भिंतीसोबत वर्गाच्याही भिंती आम्ही पाडलेल्या आहेत. शिकवत असताना एक थीम डेव्हलप करायची आणि ती थीम प्रत्येक वर्गात तसेच प्रत्येक विषयात, इतकंच काय प्रत्येक बोर्डामध्ये, जसे की स्टेट बोर्ड असेल, ICSE CBSE असेल किंवा IB असेल, या सगळ्या ठिकाणावरून ती थीम फिरत जाते आणि विद्यार्थी शिकत जातात. स्वतंत्र इयत्तांचे वर्ग आमच्याकडे नाहीत. आमची मुलं कुठेही बसू शकतात, तसे त्यांचे ग्रुप असतात आणि एकमेकांच्या मदतीनं, जसं आमचं 4 टप्प्यांमध्ये आमचं शिक्षण चालतं. स्वतः शिकणं, मित्रांच्या मदतीने शिकणं, तंत्रज्ञानाच्या मदतीने शिकणं आणि 4थ्या टप्प्यावर शिक्षकाच्या मदतीने शिकणं. या अशा प्रकारच्या स्टेप्समधून मुलं शिकत असल्याने त्यांना इयत्तांच्या वर्गांची आवश्यकता पडत नाही. उलट विषय मित्रांचे जे ग्रुप असतात त्या ग्रुपमध्ये बसून शिकणं त्यांना जास्त सोयीस्कर वाटतं आणि त्या ग्रुपला चालवण्यासाठी ग्रुप लीडर असतो किंवा विषय मित्र असतो आणि त्याच्यासोबत अजून 2-3 अशी मुलं असतात की ती सगळेजण एकत्रित अभ्यास करून एकमेकांच्या मदतीने आपापली प्रगती करत असतात. कोणत्याही प्रकारच्या शिस्तपालनाविषयी कुठल्या सूचना देण्याची आवश्यकता पडत नाही. आम्हाला फार बारकाईने सगळ्यांच्यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता पडत नाही. वर्गांच्या स्वतंत्र रचना असण्याची आम्हाला आवश्यकता पडत नाही, कारण आमची मुलं ग्रुपमध्ये बसून शिकतात. या सगळ्या प्रकारामुळं फार खेळीमेळीच्या वातावरणात, फार आनंदी वातावरणात, कुठलाही शाळा म्हणून एक प्रकारचा जो स्ट्रेस असतो तो स्ट्रेस इथं कोणाच्याही चेहऱ्यावर जाणवत नाही आणि अगदी घरच्यासारख्या वातावरणात, आनंदी वातावरणात मुलं शिकत राहतात.